माझी मागणी अजून याच्यासाठी आहे, की जे अतिक्रमण त्यांनी मागच्या वेळेस उठवलं, तर अतिक्रमणाचा विषय जो पालिकेमध्ये झाला, तर अतिक्रमणाच्या विषयाच्या वेळेस आमची मागणी प्रामुख्याने अशी मागणी होती, की तुम्ही पूर्ण गावाचा सर्व्हे करा आणि गावामध्ये जेवढं अतिक्रमण आहे ते सरसकट तुम्ही उठवा. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, की ठराविक चेहरे पाहून ठराविक अतिक्रमण त्यांनी उठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अनधिकृत धंद्याचं कारण एक सांगितलेलं आहे. आणि अनधिकृत धंद्याचं कारण सांगताना त्यांनी आता पालिकेमध्ये परत दारूबंदीचा एक विषय आणला होता. तर दारूबंदीसाठी दारूबंदी करा असा दारूबंदीला आमचं दारूच्या धंद्यांसाठी किंवा अवैध धंद्यांसाठी आमचं समर्थन नाहीये. जर तुम्ही दारूबंदी करत असाल तर सगळ्यात पुढे आम्ही असू. परंतु जेव्हा तुम्ही अवैध धंदे बंद करत असताना तुम्ही गावामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत तेवढे सरसकट बंद करा. कोणालाही पर्टिक्युलर एखादा चेहरा लक्षात घेऊन तुम्ही ते धंदे बंद करू नका. जसं तुम्ही अतिक्रमणाचं केलं तसं अवैध धंद्यांचं करू नका. आणि अजून एक मागणी माझी अशी आहे, की बाजारामध्ये जी आता बैठक व्यवस्था केलेली आहे, ती खरी म्हणजे पूर्ण चुकीची आहे. लोकांची गैरसोय होत आहे आणि जो त्यांच्यावर कर लादलेला आहे आता, इतकी फूट जागा, मग त्यांना तेवढा कर. तर मला एक उदाहरण द्यायचंय तुम्हाला, की राहुरीमध्ये कोणत्याही बाजारात बसणाऱ्या लोकांकडून कर घेतला जात नाही. तर आपल्या ह्या देवळाली शहरामध्ये जे लोकं बाहेरून येतात त्यांनाही बसू देण्यात यावे आणि त्यांच्याकडून तो कर घेऊ नये.